हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनल वरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण FMCच्या न्यू मेथड नुसार प्रिन्सेस कट ब्लाउजच्या फ्रंट पार्टची आपण ड्राफ्टिंग आणि कटिंग करणार आहोत. तर ती कशा पद्धतीने करायची ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे, स्टेप बाय स्टेप. तर बघा, इथे मी मेजरमेंट घेतले. या मेजरमेंट नुसारच आपण ब्लाउजची जी कटिंग करणार आहे. तर फुल शोल्डर 15 इंच घेतले, ब्लाउजची उंची 15 आहे, छाती 34 आहे, अपर चेस्ट 33.5 आहे, कमर 28 आहे, शोल्डर टू अपेक्स 10 आहे, अपेक्स टू अपेक्स 7 इंच आहे, रेडी शोल्डर 2.5 इंच आहे, पुढचा गळा 6.5 आहे, मागचा गळा 11.5 आहे, नेक राऊंड 13 आहे, बाही 3.5 आहे आणि दंडघेर 13 आहे. तर या मेजरमेंट नुसार आपण पूर्ण जी ब्लाउज आहे त्याची ड्राफ्टिंग बघणार आहोत. अगोदर आपण फ्रंट पार्टची बघू या व्हिडिओमध्ये, त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बॅक पार्टची बघू, कारण तुम्हाला तरी व्यवस्थित समजलं पाहिजे, त्यासाठी स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. तर चला, तर सर्वात अगोदर आपल्याला शोल्डर घ्यायचे. तर शोल्डर आपण आता डीप नेक ब्लाउज आहे त्यामुळे जेवढे शोल्डर आहे त्याला डिवाइड 2 करायचं. म्हणजे आता आपले शोल्डर 15 इंच आहे, तर 15चं निम्म घ्यायचं. म्हणजे किती झालं? 15चं निम्म झालं 7.5 इंच. तर बघा, इथून आता मी 7.5 इंचावर एक मार्किंग करणार आहे. त्यानंतर आपल्याला डाऊन जायचंय 1 इंच. डाऊन जाणं कंपल्सरी आहे 1 इंच. त्यानंतर बघा, इकडे गळा रुंदी घ्यायची. तर ती कशी घ्यायची? आपला जेवढा नेक राऊंड आहे, आता नेक राऊंड किती आहे? 13 इंच आहे. तर भागिले याला 5 करायचं. तर किती झालं? 2.6 म्हणजे 2.5 इंचाच्या वरती एक लाईन. इथे मी 2.5 इंचाच्या वरती एक लाईन मार्किंग करते आणि स्केलने आपण ही तिरपी लाईन इथे जोडून घेऊ. बघा, त्यानंतर आपल्याला आर्म होलचं मार्किंग करायचंय, तेव्हाच आपल्याला छातीची लाईन भेटेल. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला फॉर्म्युला बघावं लागेल. आपल्या चेस्ट नुसार आपली जी चेस्ट आहे म्हणजे छातीचं मार्किंग आहे, त्यानुसार आपला फॉर्म्युला कोणत्या लाईन मध्ये येतंय ते बघायचंय. इथे डेप नेक आर्म होल मार्किंग असं लिहिलंय. तर इथं चेस्ट दिली, चेस्ट किती आपली 34, तर दुसऱ्या लाईन मध्ये येते बघा. आणि फ्रंट पार्ट ड्रॉ करतोय तर फ्रंट पार्टचं घ्यायचंय इथं. तर आपली चेस्ट आहे 34 भागिले 6 करायचं. त्यामधून मायनस करायचंय आपल्याला 0.75. तर आपण इथून मायनस करू 0.75. तर किती झालं? 4.9 म्हणजे 5 इंचाला एक लाईन कमी आपल्याला असं मार्किंग करायचंय. आता इथून बघा, इथून टेप असा ठेवायचा जिथून 1 इंच डाऊन गेलोय तिथून, आणि इथं मार्किंग करायचं 5 इंचाला एक लाईन कमी. स्केलने आपण हे जे मार्किंग आहे ते स्ट्रेट करू. त्यानंतर बघा, आपल्याला आता इथं डीप नेक जरी असला तरी आपल्याला आपल्या साईज नुसार लुजिंग द्यायची. तर आपली साईज किती आहे? 35. तर त्यानुसार आपण इथे लुजिंग बघणार आहे. तर किती? तर हे बघा, डीप नेक फ्रंट लुजिंग. तर इथं चेस्ट आणि बस्टची साईज दिली, तर लुजिंग किती द्यायची? आपली चेस्ट आहे 34, तर पहिल्याच लाईन मध्ये येतील, तर 2 इंच लुजिंग द्यायची. तुमची ज्या लाईन मध्ये तुम्हाला त्यानुसार मार्किंग करायची. आता 34 आहे, तर त्याच्यात 2 इंच प्लस केल्यावर 36 होईल. तर 36 भागिले 4 करू आपण इथं. तर किती झालं? 9 इंच. तर इथून बघा, छातीचं मार्किंग करते मी 9 इंचावर आणि शिलाई मार्जिन घेते 2 इंच. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथं शोल्डर मायनस करावं लागेल. तर शोल्डर मायनस साठी आपल्याला 3 मेजरमेंट लागतील. ते कोणते? तर बघा, पुढचा गळा आणि रेडी शोल्डर आणि नेकचा पॅटर्न, हे आणि नेकचा पॅटर्न म्हणजे आपला गळा कसा आहे. आपला पुढचा गळा राऊंड आहे. तर हे बघा, हा रेडी शोल्डर चार्ट आहे. हा 2 पासून 2.25 पर्यंत तुम्ही यूज करू शकता. तर इथं डीप नेक दिलंय बघा, नेकचा जो डीप आहे तो इथे दिलाय. तर 6.5 आपला नेक डीप आहे. किती आहे? पुढचा गळा 6.5 आहे. तर हे बघा, 6.5 ते 6.25 पर्यंत इथे येते. तर आपल्याला मायनस किती करायचंय? 2 इंच. इथं राऊंड नेक दिलाय बघा, तर मायनस करणार आपण फुल शोल्डर मधून 2 इंच. फुल शोल्डर किती? 15 इंच. त्यातून 2 इंच गेल्यावर खाली किती उरतील? हे बघा, आपण इथं बघू, 15 मायनस 2, तर 13 उरले. तर 13च निम्म घ्यायचंय, तर भागिले 2 करायचं याला. तर किती आलं? 6.5. तर इथून बघा, टेप असा ठेवायचा, 6.5 वर एक मार्किंग करायची आणि इथे देखील एक 6.5 वर मार्किंग करायची. अशा 2 मार्किंग करायच्या. स्केलने आपण ह्या मार्किंग जोडून घेऊ. त्यानंतर बघा, या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. ते इथून टेप ठेवायचा असा आणि फोल्ड करायचा.
इथं सेंटरवर एक मार्किंग करायची. आता ह्या सेंटरच्या मार्किंग पासून आपल्याला 2 लाईन इतकं म्हणजे पाव इंच इतकं मार्किंग करायचंय. त्यानंतर स्केलनी हे जे मार्किंग इथं क्रॉस मध्ये जोडायचं बघा. स्केल आता अशी ठेवायची आपल्याला इथपर्यंत इथं असं जोडून घ्यायचंय. आता ही जी लाईन आहे ती अशी जशी जाते तशीच क्रॉस मध्ये जाऊ द्यायची. त्यानंतर आपल्याला आर्म होलची मार्किंग करायची. सॉरी, क्रॉस मार्किंग करायची आर्म होलचा शेप देण्यासाठी. तर आपण इथे चेक करून घेऊ आपल्या साईज नुसार क्रॉस मार्किंग जी आहे आर्म होलची. तर हे बघा क्रॉस मार्किंग चेस्ट आणि बस्ट ते इथं दिलंय बघा. तर आपली 34 आहे. तर दुसऱ्या लाईन मध्ये येते. फ्रंट पार्टचं किती येत आहे आपलं 1.5 इंच. तर इथं मी 1.5 इंच क्रॉस मध्ये आता ह्या मार्किंग पासून मार्किंग करते बघा. इथून इथून टेप ठेवते म्हणजे आपल्या जे आर्म होल मध्ये क्रीज वगैरे येते ना ती येणार नाही. त्यासाठी मी इथून मार्किंग केली. तुम्ही इथून देखील जर केली ना तरी काही हरकत नाही. तर आता फ्रेंच करून आपण शेप देऊन घेऊ बघा. तर जसं आपला मॅच होतोय फ्रेंच कर्व त्या पद्धतीनेच आपल्याला शेप देऊन घ्यायचंय. तर बघा थोडस आपल्या 2 लाईन इतका फरक पडलाय पण काही हरकत नाही. त्यानंतर बघा आता हे मायनस झालेले शोल्डर आणि गळा रुंदी याचा सेंटर काढायचा आहे. तर इथं मी टेपाचा ठेवते आणि तिथून फोल्ड करायचा. सेंटर वे एक मार्किंग करायची आणि तिथून पुन्हा टेप आपल्याला असा ठेवायचा आहे बघा. तर मार्किंग करायची आपल्याला पुढच्या गळ्याची. तर पुढचा गळा किती आहे 6.5 इंच आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डर टू अपेक्स ची पण मार्किंग करायची. शोल्डर टू अपेक्स किती आहे 10 इंच आहे. त्याच्यात अर्धा इंच प्लस करून आपण 10.5 मार्किंग करू. त्यानंतर ब्लाऊजची उंची घ्यायची. तर ब्लाऊजची उंची 15 आहे. 1 इंच प्लस करायचं आणि 16 इंचावर इथं मी मार्किंग केलंय. आता आपण हे सर्व मार्किंग स्केलने एक सरळ करून घेऊ. इथे देखील थोडीशी लाईन देऊन घ्यायची. त्यानंतर इथं पुढच्या गळ्याची. त्यानंतर बघा आपल्याला इथं रेडी शोल्डर टाकायचे. तर रेडी शोल्डर किती आपलं 2.5 इंच. त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 3.5 वर मार्किंग केली. शिलाई मार्जिन घेतली आपण 1 इंच. त्यानंतर गळा रुंदी इथे चेक करून घेतली मी तर 3.25 इंच येते. तर इथे देखील सेम आपल्याला 3.25 इंचावर मार्किंग करायची आणि बॉक्स बनवून घ्यायचंय बघा इथे. आणि आपला पुढचा जो गळा आहे तो राऊंड शेप आहे. तर इथे मी राऊंड शेप ड्रॉ करून घेतली. बघा राऊंड शेप ड्रॉ केला. त्यानंतर बघा आता आपल्याला इथे जेवढं मायनस झालंय तेवढं इकडे करायचं नाही. कारण आपण न्यू मेथड मध्ये बघतोय ना. तर न्यू मेथड मध्ये इथे फक्त अर्धा इंच मायनस करायचंय. इथून टेप असा ठेवायचा आणि अर्धा इंच मायनस करायचं. ते अर्धा इंच आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचंय बघा. जॉईन केलं त्यानंतर आपल्याला आता इथं मार्किंग करायची अपेक्स टू अपेक्स. तर अपेक्स टू अपेक्स किती आपलं 7 इंच आहे. त्याचं निम्म किती झालं 3.5 इंच. तर इथे मी 3.5 इंचावर एक मार्किंग करते. इथं 3.5 इंचावर केली तर कमरच्या लाईन वर आपल्याला अर्धा इंच कमी करायची. म्हणजे आपण इथे किती करणार 3 इंच. 3 इंचावर मार्किंग केली. स्केलने आपण लाईन जोडून घेऊ. त्यानंतर आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे. तर टक्स देखील आपल्या साईज नुसारच घ्यायचा आहे आपल्याला. तर आपण इथे चेक करून घेऊ की आपला कमरचा जो टक्स आहे तो साईज नुसार किती येतो. तर हे बघा इथं वेस्ट डार्ट म्हणजे कमरचा टक्स दिलाय. इथं चेस्ट आणि बस्टची साईज दिली. तर इथे चेक करायचं 34 बघा. दुसऱ्या लाईन मध्ये येत आहे तर कमरचा टक्स किती येतोय आपला 4 इंचचा. तर इथं बघा आता आपण इथं 4 इंचावर मार्किंग करू टक्सची. आणि ती मार्किंग आपल्याला स्केलनी बघा इथं जोडून घ्यायची. जोडली त्यानंतर आपल्याला इथं कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आपली 28/4 करायचं. तर किती झालं 7 इंच. त्यानंतर टक्स कितीचा घेतलाय आपण 4 इंचचा. टक्सचा मार्जिन घ्यावा लागणार कारण टक्स आपला मायनस होणार. तर यामध्ये 4 इंच प्लस करू तर किती झालं 11 इंच. तर इथून बघा टेप ठेवायचा. 11 इंचावर मार्किंग केली. पुढे शिलाई मार्जिन घेतली मी 2 इंच. आता जेवढी वरती घेतली तेवढीच आपल्याला कमरला देखील घ्यायची. आता स्केलने आपण हे जे मार्किंग आहे ते जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर बघा आता ही जी लाईन आहे ही तिरपी लाईन हिच्यावर आपल्याला 3 सेंटर काढायचे. तर मी टेप अगोदर असं ठेवून घेतली. सेंटरवर एक मार्किंग करायची. पुन्हा तिथून वरती एक टेप ठेवायचा. पुन्हा सेंटरवर मार्किंग करायची. तो टेप पुन्हा खाली घ्यायचा
आणि सेम इथे मार्किंग करायची, म्हणजे हे तिन्ही मार्किंग मध्ये सेम अंतर आलं पाहिजे. त्यानंतर सर्वात ही खालची जी मार्किंग आहे तिथून अर्धा इंच बाहेर जायचं आणि इथून देखील अर्धा इंच बाहेर जायचं. आता स्केलने आपण हे जोडून घेऊ असं इकडे देखील, आणि इथून एक लाईन इतका असा शेप देऊन घ्यायचंय बघा. शेप दिला त्यानंतर आपल्याला या लाईन चेक करायच्या आहेत. अगोदर आपण ही लाईन चेक करू, तर ही किती आपली 5.5 इंच. तर आता ही देखील सेम हवी आपल्याला 5.5 इंच. तर बघा इथून असा टेप ठेवून चेक करून घेतली तर हे बघा 5.5 इंच इथे येते. तर आपल्याला इथे चेक करून घ्यायचा हा गॅप किती येतोय आपला 1.25 इंचचा. तर याच्या डबल आपल्याला इथे घ्यायचंय, म्हणजे आपण इथे किती घेणार 2.5 इंच. आता हे जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही जेवढा आहे तेवढा देखील गॅप इथे घेऊ शकता. आता आपण इथे 1.25 इंच घेतला तरी काही हरकत नाही. तर इथे 1.25 इंच घेऊ. हे बघा इथं असं मार्किंग केलं. त्यानंतर इथे जेवढा आलाय तेवढा इथे देखील घेऊ शकता, पण मी इथे तेवढा नाही घेणार, त्याचा निम्मा घेते. तर इथे मी 1.25 इंच घेते. स्केलने इकडं जोडून घेऊ. त्यानंतर बघा आपली चेस्ट आणि अपर चेस्टचा गॅप चेक करायचा आहे. तर आपली चेस्ट किती आहे 34 आणि अपर चेस्ट आहे 33. मग किती आलं आपला गॅप अर्धा इंचाचा गॅप आला. तर त्यानंतर आर्महोल मध्ये आपल्याला टक्स घ्यायचा आहे गॅप नुसार. तर आपण इथे चेक करून घेऊ. तर आपल्या हे बघा आर्महोल डाट चेस्ट आणि अपर चेस्टचा गॅप, तर इथं 0.25 पासून ते 4 इंचापर्यंत आहे. तर आपला पहिल्याच लाईन मध्ये येतो गॅप किती येतोय आपला अर्धा इंचाचा. तुमचं ज्या लाईन मध्ये येईल त्या लाईनचा तुम्हाला फॉर्म्युला घ्यायचा आहे. तर अर्धा इंच येतं, अर्धाच इंचचा आपला टक्स येतो इथं. तर बघा आता इथं आपल्याला डाऊन अप जायचंय, म्हणजे वरती जायचंय 1.25 इंच. तर इथं चेक करू कुठं 1.25 इंच जाते. तरी बघा इथं जाते, इथे जाता ना. तरी या मार्किंगच्या दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंचचं निम्म मार्किंग करायचंय. म्हणजे अर्धा इंचचं निम्म म्हणजे 2 लाईन इतकं, आणि इकडे देखील 2 लाईन इतकं, म्हणजे पूर्ण टक्स घ्यायचा आपल्याला अर्धा इंचचा. तर ते टक्स आपल्याला इथं जॉईन करून घेऊ आपण, आणि हे देखील इथं जॉईन करून घ्यायचा आहे हा टक्स. तर जॉईन केलं त्यानंतर आपण चेक करून घेऊ. गॅप तर काय एवढा येणार नाही. तर हा किती येतोय आपल्याला 6.25. तर हा देखील सेम थोडस आपलं बाहेर जातंय बघा, एवढंच बाहेर जाते. त्यानंतर आपल्याला जे मार्किंग आहे ती आपण नंतर आर्महोलचा शेप देऊन ड्रॉ करू. आता सध्या जसं आहे तसंच ठेवायचंय. आता आपला फ्रंट पार्टची एवढी ड्राफ्टिंग झाली, तर आता आपण कट करणार नाही, कारण जेव्हा आपण बॅक पार्ट देखील ड्राफ्ट करू तेव्हाच कट करू. तर इथे मी तुम्हाला फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग कशा पद्धतीने करायची या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये सांगितलंय. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो बॅक पार्ट आहे त्याची देखील ड्राफ्टिंग करू, आणि त्यानंतरच प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो देखील ड्रॉ करू. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.